नमस्कार. आपण रोज कितीतरी ॲप्स वापरतो, नाही का? पण या प्रत्येक ॲपच्या मागे ना एक अदृश्य शक्ती काम करत असते. आणि नाही, ही शक्ती कोड नाहीये, तर तो आहे एक सुनियोजित आराखडा. आज आपण नेमक्या याच आराखड्याचं रहस्य उलगडणार आहोत, ज्याला म्हणतात डेटाबेस डिझाईन. चला तर मग सुरुवात करूया. अच्छा, आता एक विचार करूया. समजा एक नवीन ॲप बनवायचं आहे. तर कोड लिहायला सुरुवात करण्याआधी सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी कोणती असेल बरं? याचं उत्तर आहे प्लॅन, म्हणजे त्याचा आराखडा. अहो, जसं एखादी इमारत बांधताना मजबूत पाया लागतो ना, अगदी तसंच प्रत्येक ॲपला एका भक्कम डिझाईनची गरज असते. आणि ह्याच पायावर मग अख्खं ॲप्लिकेशन उभं राहतं. ओके, तर आजच्या या विश्लेषणात आपण या 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकणार आहोत. आपण डिझाईनच्या गरजेपासून सुरुवात करणार आहोत आणि मग अगदी Amazon आणि Google सारख्या कंपन्यांसाठी हे सगळं इतकं महत्त्वाचं का आहे, इथपर्यंत सगळं काही समजून घेऊया. चला तर आपला पहिला विभाग. इथे आपण बघूया की एक चांगलं डिझाईन ही फक्त एक गुड हॅबिट्स नाहीये, तर एका यशस्वी डेटाबेससाठी ती एक अनिवार्य, म्हणजे अगदी कंपल्सरी गरज का आहे. चांगल्या डिझाईनचे 3 मोठे फायदे आहेत. पहिला म्हणजे ते डेटा डुप्लिकेशन, म्हणजे डेटाची पुनरावृत्ती टाळतं. माहिती फक्त एकाच ठिकाणी ठेवली जाते आणि बाकी ठिकाणी फक्त तिचा रेफरन्स दिला जातो. दुसरं म्हणजे डेटा इतका व्यवस्थित अरेंज केलेला असतो की ॲपचा स्पीड वाढतो, कारण माहिती शोधायला खूप कमी वेळ लागतो. आणि तिसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, भविष्यात नवीन फीचर्स जोडणं किंवा काही बदल करणं एकदम सोपं होऊन जातं, कारण सगळी रचना अगदी डोळ्यासमोर स्पष्ट असते. ठीक आहे, आता वळूया डेटाबेस डिझाईनच्या सगळ्यात मुख्य हत्याराकडे, म्हणजेच डायग्रामकडे. याला आपण आपल्या डेटासाठी आर्किटेक्टने काढलेला ब्लूप्रिंटच म्हणू शकतो खरं तर. डायग्राम म्हणजे एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. आता हे नाव जरी मोठं वाटत असलं ना, तरी याचा अर्थ खूप सोपा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हा आपल्या डेटाबेसचा एक नकाशा आहे, एक मॅप, जो आपल्याला दाखवतो की कोणता डेटा कुठे ठेवलाय आणि तो एकमेकांशी कसा जोडलेला आहे. आणि हा नकाशा आहे ना, तो मुळात फक्त 2च गोष्टींनी बनतो. पहिली गोष्ट आहे एंटिटी. एंटिटी म्हणजे काय? तर आपल्या डेटाबेसमधला मुख्य घटक, उदाहरणार्थ विद्यार्थी. आणि दुसरी गोष्ट आहे ॲट्रिब्यूट, म्हणजे त्या विद्यार्थ्याची वैशिष्ट्य, जसं की त्याचं नाव, पत्ता आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचा रोल नंबर, जो प्रत्येक विद्यार्थ्यासाठी युनिक असतो, म्हणजे वेगळा असतो. ओके, तर आता आपल्याकडे बिल्डिंग ब्लॉक्स तर आलेत, एंटिटी आणि ॲट्रिब्यूट्स. पण यानं एकत्र जोडायचं कसं? आणि येथेच एंट्री होते रिलेशनशिप्सची, म्हणजेच संबंधांची. हे संबंध आहेत ना, ते साधारणपणे 3 प्रकारचे असतात. पहिला 1 to 1, म्हणजे एका गोष्टीचा संबंध फक्त आणि फक्त दुसऱ्या एकाच गोष्टीशी असतो, जसं की एका व्यक्तीचा एकच पासपोर्ट. दुसरा आहे 1 to many. इथे एक गोष्ट अनेक गोष्टींशी जोडलेली असते, म्हणजे बघा, एक शिक्षक अनेक विद्यार्थ्यांना शिकवतो. आणि तिसरा प्रकार आहे मेनी टू मेनी. इथे दोन्ही बाजूंना अनेक संबंध असतात. उदाहरणार्थ, अनेक विद्यार्थी अनेक वेगवेगळे कोर्सेस निवडू शकतात. आणि इथे एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो. या तिन्ही प्रकारांपैकी आहे ना, 1 to many हा संबंध सगळ्यात जास्त वापरला जातो. याचं कारण असं की बहुतेक खऱ्या सिस्टम्समध्ये एक हायरार्की असते, एक श्रेणीबद्ध रचना असते, जसं एका लेखकाची अनेक पुस्तकं किंवा एका कस्टमरच्या अनेक ऑर्डर्स. कळतंय ना? पण थांबा, मेनी टू मेनी संबंधांमध्ये एक छोटासा ट्विस्ट आहे. तो हाताळण्यासाठी एक खास युक्ती वापरावी लागते. आपण विद्यार्थी आणि कोर्सेस हे 2 टेबल थेट नाही जोडू शकत, कारण तसं केलं तर खूप गोंधळ उडेल. म्हणून आपण काय करतो, एक तिसरा मधला टेबल तयार करतो. याला म्हणतात जंक्शन टेबल. या टेबलचं काम फक्त एकच असतं, या दोन्ही टेबल्सला जोडणं. आणि यामुळे प्रत्येक विद्यार्थी नक्की कोणत्या कोर्समध्ये आहे याची नोंद अगदी अचूकपणे ठेवता येते. चला तर मग आत्तापर्यंत जे काय शिकलो ते सगळं एकत्र करून एका छोट्याशा प्रॅक्टिकल उदाहरणातून समजून घेऊया. समजा एक स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टम आहे. इथे एका शिक्षकाचा संबंध अनेक विद्यार्थ्यांशी असतो. हे झालं आपलं 1 to many रिलेशनशिप. आणि त्याचवेळी अनेक विद्यार्थी अनेक वेगळे कोर्सेस निवडू शकतात. हे झालं मेनी टू मेनी रिलेशनशिप. पाहिलं किती सोप्या पद्धतीने आपण या कॉन्सेप्ट्स वापरून एका सिस्टमचा आराखडा तयार करू शकतो. आणि आता येऊया शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. ठीक आहे, हे सगळं शिकलो, पण याचा उपयोग काय? हे नॉलेज खऱ्या जगात इतकं महत्त्वाचं का आहे? हे ज्ञान महत्त्वाचं आहे
कारण यामुळे कोडची एक ओळ लिहिण्यापूर्वीच ॲपचा भक्कम पाया रचता येतो. मोठ्या आणि कॉम्प्लेक्स सिस्टीमचा आराखडा समजून घेणं सोपं होतं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, जर कोणी टेक्नॉलॉजी फील्डमध्ये करिअर करायचा विचार करत असेल तर हा प्रश्न इंटरव्ह्यूजमध्ये हमखास विचारला जातोच जातो. आणि ही तत्त्व फक्त पुस्तकातली नाहीत बरं का. मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल किंवा ओरॅकल सारख्या जगातल्या मोठमोठ्या डेटाबेस सिस्टम्स याच पायावर काम करतात. इतकंच नाही तर Amazon, Google, Facebook यांसारख्या अब्जावधी डॉलर्सच्या कंपन्यांचा संपूर्ण बिझनेस याच सुनियोजित डेटाबेस डिझाईनवर अवलंबून आहे. तर मग आता जरा विचार करा, जर एका छोट्याशा विद्यार्थी प्रणालीसाठी इतका विचार करावा लागत असेल, तर Amazon किंवा Google सारख्या कंपन्या ज्या दर सेकंदाला कोट्यावधी लोकांचा डेटा हँडल करतात, त्यांचं डिझाईन किती विशाल आणि किती गुंतागुंतीचं असेल.